हरे 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 राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला पुंडलिक पुंडलिक वरदे हरि विठ्ठल विठ्ठल श्री श्री ज्ञानदेव तुकाराम। वासुदेव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज, समर्थ रामदास स्वामी या संत परंपरेला वंदन. आणि आजच्या तिसऱ्या दिवसाच्या प्रवचन सेवेत उपस्थित सर्व श्रोत्यांच्या अंतकरणात असलेल्या परमात्म्याला वंदन करून आजच्या सेवेला सुरुवात करूया. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषालागी. ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातली एक छान ओवी आहे. तया सर्वात्मका ईश्वरा, त्या सर्वांच्या अंतर्यामी असलेल्या ईश्वराची स्वकर्म कुसुमांची वीरा. स्वकर्म कुसुम म्हणजे फुलं, स्वतःच्या कर्माच्या फुलांनी पूजा केली असता तो ईश्वर संतुष्ट होतो. ओवीचा अर्थ भावार्थ कसा आहे? सर्वांच्या अंतकरणात असलेला जो परमात्मा आहे किंवा जो ईश्वर आहे, त्या सर्वांच्या अंतर्यामी असलेल्या ईश्वराची स्वतःच्या कर्माच्या फुलांनी पूजा केली असता तो ईश्वर संतुष्ट होतो, प्रसन्न होतो. आता प्रसन्न होऊन काय करतो? दोन गोष्टी करतो. प्रसन्न होऊन तो ज्ञान देतो आणि ज्ञानाने मोक्ष मिळतो. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही मोक्ष मागितला नाही, संसारातली गोष्ट मागितली, तर संसारातली गोष्ट देतो आणि आपण बाजूला होतो. काय म्हटलं कळलं? जर तुम्ही मोक्ष मागितला तर गुरूंची भेट घडवतो, गुरूंची भेट घडवून ज्ञान देतो आणि ज्ञानाने मोक्ष मिळतो. पण समजा तुम्ही मोक्ष नाही मागितला, प्रसन्न झालेल्या ईश्वराकडे संसारातली एखादी गोष्ट मागितली, तर ती संसारातली गोष्ट तुम्हाला देतो आणि आपण बाजूला होतो. म्हणजे काय? देव प्राप्त होत नाही. एवढा साधा सोपा त्याचा अर्थ आहे. आता त्याच्यात म्हटलंय, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा. कुसुम म्हणजे फुलं. आपण सगळेजण देवपूजा करतो, म्हणजे वारकरी संप्रदायात आहोत, सप्ताह करतो म्हणजे नियमानं देवपूजा करतो असं मी गृहीत धरतो. आता आपण नियमित देवपूजा करतो, तर घरातल्या देवाची पूजा करताना झाडावरची रंगीबेरंगी फुलं आपल्याला मिळावीत, ती देवाला, घरातली जी देवपूजा केली त्या देवाला अर्पण करता यावीत, वाहता यावीत असं आपल्याला वाटतं. घरातल्या देवाची पूजा करताना आपल्याला झाडावरची फुलं रंगीबेरंगी आणि सुगंधित असावं असं वाटतं, आणि ते बरोबर आहे. पण समजा झाडावरची फुलं नाही मिळाली आणि देवाची पूजा ही आपल्या कर्माच्या फुलांनी करायची असली, तर मग कर्माची फुलं कशी पाहिजेत? झाडावरची फुलं. या मुलाला जरा कोणतरी थांबवा तिकडं. हा, चला लक्ष द्या. आवाज आवाज जास्त. हा, ऐका. देवाची पूजा करताना झाडावरची फुलं रंगीबेरंगी असावीत, सुगंधी असावीत. मग कर्माच्या फुलांनी देवाची पूजा करायची असली तर कर्माची फुलं कशी पाहिजेत? ती सुद्धा सुगंधी पाहिजेत, रंगीबेरंगी पाहिजेत. याचा अर्थ सत्कर्मांच्या फुलांनी ईश्वराची उपासना करावी, सत्कर्माच्या फुलांनी देवाची पूजा करावी. आणि सत्कर्मांच्या फुलांनी देवाची पूजा केली की देव किंवा ईश्वर संतुष्ट होतो. संतुष्ट होऊन काय करतो? तुम्ही मागितलेली एखादी गोष्ट देतो आणि आपण बाजूला होतो. तुम्ही जर मोक्ष मागितला तर मोक्षदात्या श्री गुरूंची भेट घडवून देतो आणि मग ज्ञानाने मोक्ष मिळतो. आता काय मागायचं ते आपण ठरवायचं.
सातारा जिल्ह्यात गोंदवलेकर महाराज होऊन गेले. ते गोंदवलेकर महाराज असं म्हणतात, देवाची भक्ती करायची, देवाची उपासना करायची आणि त्या बदल्यात त्याच्याकडे काहीतरी मागायचं, म्हणजे आपल्या जवळची गाय द्यायची आणि त्याच्या जवळचं गाढव घ्यायचं. श्रीराम जयराम जय जयराम म्हणणं, देवाची रोज पूजा करणं, हे कामधेनू सारखं आहे. कामधेनू म्हणजे गाय, जी कामना करेल ते देणारी. हा, आता त्या बदल्यात जर आपण देवाची जी भक्ती केली, देवाची उपासना केली, त्या बदल्यात आपण जर संसारातली गोष्ट मागितली, तर संसारातली गोष्ट मागणं म्हणजे गाढव घेण्यासारखं आहे. म्हणजे देवाची भक्ती करणं हे कामधेनू सारखं असलं तर, आणि संसारातली गोष्ट मागणं हे गाढवासारखं आहे. म्हणजे गाय देऊन गाढव घेणं हा सौदा परवडणारा नाही. म्हणून आपण देवाची उपासना करावी, पण त्याच्याकडे काही मागू नये. का मागायचं नाही? तर तुम्हाला काय हवं ते तुमच्यापेक्षा त्याला फार चांगलं कळतं. उदाहरणार्थ, मी आईच्या पोटी माझा जन्म झाला, मी 1 दिवसाचा होतो, तेव्हा माझ्या आईजवळ माझ्यासाठी दुधाच्या रूपात अन्न तिच्या अंगावर असावं, असा काही मी अर्ज केला होता काय? काय वाक्य म्हटलं कळलं? मी 1 दिवसाचा आहे, 1 दिवसाचं वय माझं असताना माझ्या आईजवळ दुधाच्या रूपात माझ्यासाठी अन्न असावं, असा काही मी अर्ज केला नव्हता. मी अमक्या अमक्यांच्या घरी जन्माला येणार आहे, तिथं अन्न वस्त्र निवाऱ्याची सोय करून ठेवा, असा काही मी अर्ज केला नव्हता. पण मी जन्माला येण्यापूर्वी त्यानं मात्र ती सगळी तयारी करून ठेवली होती. बरोबर? म्हणजे याचा अर्थ आपल्यापेक्षा त्याला फार चांगलं कळतं की नाही? म्हणजे तुला केव्हा काय हवं आहे ते त्याला चांगलं कळतं. त्यामुळे आपण काय मागण्याचा लोचटपणा करू नये. निष्काम कर्म करावं. निष्काम कर्मानं चित्त शुद्ध होतं. निष्काम उपासना करावी. निष्काम उपासनेनं चित्त शांत होतं आणि शुद्ध आणि शांत झालेल्या चित्ताला चैतन्याचं ज्ञान होतं. असा सोपा हा मार्ग आहे. पण या मार्गाशिवाय दुसरा कुठला अन्य मार्ग नाही. आता आपण विचार करूया. ओवी अशी आहे, तया सर्वात्मका ईश्वरा. ह्याच्यात कर्म सांगितलंय, उपासना सांगितलेली आहे. उपासना म्हणजेच कर्म, कर्म म्हणजेच उपासना. आता काय म्हणतात, तया सर्वात्मका ईश्वरा. सर्वात्मक ईश्वर म्हणजे काय? तर सर्वांच्या आत बाहेर सगळीकडे व्यापून असलेला, सर्वांच्यात आहे याचा अर्थ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. जे भूत म्हणजे काय? पुन्हा आणि लगेच प्रश्न येतो, भूत म्हणजे काय? भूत म्हणजे जे जे जन्माला आलेलं आहे ते भूत आहे. जे जे जन्माला आलंय त्याला काय म्हणायचं? भूत. मग साप असेल, विंचू असेल, किडा असेल, मुंगी असेल, हे सगळे काय आहेत? जन्माला आलेले प्राणी आहेत, कीटक आहेत, हे सगळे भूत आहेत. मग तुमचा आणि माझा सुद्धा जन्म झालाय, म्हणजे आपण सुद्धा कोण आहोत? म्हणा की भूत आहोत. आपण सुद्धा सगळेजण कोण आहोत? भूत आहोत. मग आमच्यासारख्या भूताने दुसऱ्या भूताला घाबरायची काय गरज आहे का? नाही. जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. म्हणजे जे जे जन्माला आलेलं आहे ते सगळं प्रत्येकाला काय म्हटलंय? भूत. तो तुकाराम महाराज म्हणतात, त्रिभुवन संचले या विठ्ठले गा. सगळे त्रिभुवन विठ्ठलानं भरलेली आहेत, व्यापून आहेत. किंवा हरिपाठात म्हटलंय, भरला घनदाट हरी दिसे. सगळीकडे हरी व्यापून आहे. याचा अर्थ तुमच्या आणि माझ्या आत आणि बाहेर सगळीकडे काय आहे? हरी आहे. हरी किंवा ईश्वर हा फक्त देवळात नाही, तर तुमच्या आमच्या सगळ्यांच्यात आहे. मग मला आवडणाऱ्या माणसांच्या ह्याच्यातही आहे आणि मला नावडणाऱ्या माणसांच्यात सुद्धा तो आहे. ही वाक्य दोन लक्षात ठेवा. मला आवडणाऱ्या प्रिय माणसांच्या मध्ये सुद्धा विठ्ठल आहे आणि मला नावडणाऱ्या, ज्यांच्याकडे मी शत्रू म्हणून बघतो, त्यांच्यात सुद्धा कोण आहे? तोच आहे. त्याला म्हणायचं तया सर्वात्मका ईश्वरा. ईश्वर शब्दाचा एक अर्थ आहे. ईश्वर शब्दातला मूळ शब्द आहे ईश. ईश शब्दाचा अर्थ आहे सत्ता गाजवणं, सामर्थ्य असणं, अनुशासन करणं. जो सत्ता गाजवतो, ज्याच्याजवळ सामर्थ्य आहे आणि जो अनुशासन करतो, त्याला काय म्हणायचं? ईश्वर. आता काय करतो? उदाहरणार्थ, मी इयत्ता 3रीला असताना भूगोलाच्या पुस्तकात असं शिकलो की पृथ्वी स्वतःभोवती फिरते. स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, त्यामुळे दिवस रात्र होतात, अमावस्या पौर्णिमा होते, उन्हाळा पावसाळा हिवाळा हे ऋतू येतात जातात, समुद्राला भरती ओहोटी येते. हे सगळं कशामुळे घडतं? पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते म्हणून घडतं. म्हणजे निसर्गाचं, सृष्टीचं चक्र हे कशामुळे चालतं? पृथ्वी फिरत असल्यामुळे चालतं. आता साधा एखादा लाकडाचा भोवरा फिरवायचा असेल तर 10-12 वर्षाच्या मुलानं त्याला काय करावं लागतं? दोरी गुंडाळावी लागते आणि दोरी गुंडाळून त्याला गती द्यावी लागते. त्याशिवाय भोवरा सुद्धा फिरत नाही. तो भोवरा सुद्धा 2 मिनिटापेक्षा जास्त फिरत नाही. मग लाकडी निर्जीव असलेल्या भोवऱ्याला गती देण्यासाठी एखाद्या सजीव मुलाची गरज आहे. मग या पृथ्वीला गती देणारा कोण असेल? काही कळलं मी सांगितलेलं? भोवरा फिरवायचा असेल तर एखाद्या सजीव चेतन मुलाची गरज आहे. मग पृथ्वीला गती देणारा कोण असेल? समजा भोवरा 2 मिनिटांनी फिरून फिरून थांबतो, तसं
पृथ्वीला कंटाळा आला फिरून फिरून, किती वर्ष फिरायचं, हजारो वर्षापासून ती फिरतेच आहे. तिला कंटाळा आला म्हणून ती थांबली, तर आमचं काय होईल? बरोबर. याचा अर्थ तिला तिला गती दिलेली आहे, पण थांबण्याचं सामर्थ्य तिच्याजवळ नाही. ज्ञानदेवांचे छान ओवी आहे. ते असं म्हणतात, पर्वती बैसकानं सांडावी, समुद्री रेखा नोलांडावी, पृथ्वी या भूते व्हावी हे आज्ञा माझी. समुद्रानं आपली मर्यादा ओलांडू नये, पर्वतांनी आपली जागा सोडू नये, पृथ्वीनं सर्व भूतांचा भार आपल्या अंगावर धारण करावा, ही आज्ञा माझी. माझी म्हणजे कुणाची? ईश्वराची. आता कळलं? तुमच्या आमच्या घरात आपण गाय म्हैस पाळतो. आम्ही पाळलेली गाय किंवा म्हैस काळ्या रंगाची असते. काळ्या रंगाची गाय म्हैस हिरव्या रंगाचा चारा खाते आणि पांढऱ्या रंगाचं दूध देते. हे व्यवस्थापन शास्त्र कुणाचं? असा कधी प्रश्न नाही हा पडला आपल्याला. म्हणजे गाय काळ्या रंगाची आहे, हिरव्या रंगाचा चारा खाते आणि पांढऱ्या रंगाचं दूध देते. कुठला रंग एकमेकामध्ये मिसळत नाही. ही व्यवस्था कोणाची आहे? ईश्वराची. याचा अर्थ असा की एक ईश्वर नावाचं तत्व जरी दिसत नसलं तरी ते तत्व काय करावं लागतं? मानावं लागतं. मग ईश्वर आहे हे कशावरून? एक, शास्त्र सांगतं म्हणून ईश्वर नावाचं तत्व आहे. दुसरं, संतांचा ईश्वराचा अनुभव आहे, संतांना ईश्वराचा साक्षात्कार झाला, ते सांगतात म्हणून ईश्वर नावाचं तत्व आहे. आणि तिसरं, ईश्वराच्या अस्तित्वासंबंधी काही तर्क करता येतात म्हणून ईश्वर नावाचं तत्व आहे. उदाहरणार्थ, पृथ्वीमध्ये 104 मूलद्रव्य सापडली. 104 मूलद्रव्य ईश्वरानं निर्माण केलेल्या पृथ्वीमध्ये सापडली. यातलं एकही मूलद्रव्य माणसानं स्वतःच्या सामर्थ्यानं तयार केलेलं नाही. माणसानं स्वतःच्या सामर्थ्यानं एखादं बियाणं सुद्धा स्वतः निर्माण केलेलं नाही. निसर्गात निर्माण झालेली 2 बियाणं एकत्र करून संकरित बियाणं त्यांनी काय केली? तयार केली. माणसाला स्वतःच्या सामर्थ्यानं एखादा कीटक सुद्धा निर्माण करता आलेला नाही. चौथं, समजा एखादे कर्तबगार खेळाडू निर्माण करायचे असतील तर ते आता 2 वेगवेगळे प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करून अशी बलवान, कुशल, पराक्रमी माणसं जन्माला घालता येतात. पण ती अशी पराक्रमी माणसं, कर्तबगार खेळाडू जन्माला घालण्यासाठी जे बीज लागतं ते पृथ्वीवर असलेल्या आई वडिलांच्याकडूनच घ्यावं लागतं. ते प्रयोगशाळेत तयार करता येत नाही. आणि 5वा मुद्दा, विज्ञानानं फार मोठी प्रगती केलेली असली तरी आपल्याला अद्याप मृत्यूवर विजय मिळवता आलेला नाही. या 5 तर्कांच्यावरून काय कळतं की हे सगळं चालवणारं, या सगळ्याचं अनुशासन करणारं एक तत्व आहे. भले ते मला डोळ्यांना दिसत नसलं तरी ते तत्व श्रद्धेनं काय करावं लागतं? स्वीकारावं लागतं. आणि ते तसं स्वीकारायचं. तुकाराम महाराजांचा असा तर्क मांडणारा एक अभंग आहे. तुकाराम महाराज असं म्हणतात, कारे नाठविसी कृपाळू देवासी, पोषितो जगासी एकलाची, बाळा दूध कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही, फुटती तरुवर उष्ण काळ मासी, जीवन तयासी कोण घाली, काय तेने तुझी नाही केली चिंता, राहे त्या अनंता आठवणी, तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, त्याचे निरंतर ध्यान करे. फार सुंदर तर्क मांडलेत. आणि तुम्हालाच प्रश्न विचारलेत, कारे नाठविसी कृपाळू देवासी, तर कृपाळू असलेल्या देवाची तू आठवण का करत नाहीस? पोषितो जगाशी एकलाची, सगळ्या जगाचं पालन पोषण करणारा कोण आहे? तो आहे. सगळ्यांना आपण म्हणतो बघा, ज्यानं चोच दिलेली आहे तो दाना दिल्याशिवाय राहणार नाही. याचा अर्थ प्रत्येकाचं पालन पोषण करणारा. आम्ही रोज काम धंदा करून अन्न मिळवतो, आणतो, घरात करतो आणि खातो. पण पक्ष्यांची सोय कोणी केली? बरोबर. पक्ष्यांना खायला प्यायला देणारा कोण आहे? ईश्वर आहे. म्हणजे याचा अर्थ असा की हे सगळ्या सृष्टीचं अनुशासन करणारा तो आहे. म्हणून त्या देवाचं तू आठवण का करत नाहीस? कारे नाठविसी कृपाळू देवासी, पोषितो जगाशी एकलाची. आणि पुढे म्हटलंय, आणखी एक तर्क मांडलाय, बाळा दूध कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. आईच्या पोटात बाळ वाढत असताना तिच्याच अंगावर त्याच्यासाठी दुधाच्या रूपात अन्न तयार करणारा कोण आहे? पुढचा प्रश्न तर्क मांडतात, फुटती तरुवर उष्ण काळ मासी, जीवन तयासी कोण घाली. उष्ण काळ मासी म्हणजे उन्हाळ्याचे दिवस. उन्हाळ्याच्या दिवसात त्या काही झाडांना पाणी न घालता नवीन पालवी फुटते. कडुलिंबाला पालवी येते, आंब्याच्या ह्याला पालवी येते. अनेक झाडं अशी आहेत की त्याची सगळी पानं गळून पडतात आणि त्यांना नवीन पालवी येते. त्यांना पाणी घालणारा कोण आहे? तुकाराम महाराजांनी तुम्हाला प्रश्न विचारले, काय त्याने तुझी नाही केली चिंता, राहे त्या अनंत आठवणी. तुमची काळजी त्यानं नाही केली काय? पृथ्वीवरचा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे माणूस.
1 नंबरची बुद्धिमत्ता पृथ्वीवर माणसाला दिलेली आहे. 2 नंबरची बुद्धिमत्ता दिली डॉल्फिन नावाच्या माशाला. एवढी बुद्धी दिली म्हणून आपण विज्ञानाच्या जोरावर एवढी मोठी प्रगती करू शकलो. आता चंद्रावरच्या जागा संपलीत, मंगळावर आता प्लॉट बुकिंग चालू आहे. कुणाला लागलं तर सांगा. पृथ्वीवरच्या जागा संपून गेलेत. आम्ही चंद्रावर आणि मंगळावर पोहोचलो. हे कशाच्या जोरावर? आम्हाला मिळालेल्या बुद्धीच्या जोरावर. वाघ सिंह अजूनही जंगलातच राहतायत. आम्ही मात्र पंचतारांकित टॉवर मध्ये राहायला लागलो. ही प्रगती आपण कशावर केली? विज्ञानाच्या ह्याच्यावर केली. बरोबर. याचा अर्थ विज्ञानानं जी प्रगती केली त्यासाठी लागणारी बुद्धी देणारा कोण आहे? तो आहे. हे 2 डोळे दिले, हे त्याची कृपा नाही काय? ही ईश्वराची कृपा आहे ना. मी परवा एक पेशंट बघितला. तो पेशंट असा होता की त्याच्या डोळ्याची पापणी खाली पडली की वर उघडत नव्हती. कल्पना करा तुम्हाला असं झालं तर काय होईल. आपण मोठे मोठे आजार बघितलेत, पण हा खूप सोपा दिसणारा आजार आहे. चालता चालता डोळ्याच्या पापण्या खाली मिटल्या पण पडल्या नाहीत, वर उचलल्या गेल्या नाहीत, तर काय होईल? मग त्यासाठी त्या पापण्यांची उघडझाप व्हावी म्हणून त्याला दर 3 महिन्याला इंजेक्शन घ्यावं लागतं. म्हणजे आता आपल्या डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप होते, ही कुणाची कृपा आहे? ईश्वराची कृपा आहे. माझी आई 75-76 वर्षाची आहे. 5 दात शिल्लक होते. 5 दात काढण्यासाठी डॉक्टरनं 5,000 रुपये घेतले आणि नवी 32 दात तयार करायला 16,000 रुपये घेतले. 16 आणि 5 21,000. त्यानं लहानपणी पहिल्यांदा दुधाचे दात दिले आणि नंतर कायम टिकणारे दात दिले आणि काढून घेतले. नया पैशाचा खर्च नाही. काय त्याने तुझी नाही केली चिंता राहे त्या अनंत आठवणी. बरोबर आहे का नाही? म्हणून अशा ईश्वर आपल्या ठिकाणी आहे. तो प्रत्येकाच्या हृदयात राहतो. म्हणून त्याचं काय कर? आठवण कर. आणि असा हा ईश्वर आम्हाला तो प्राप्त व्हावा, त्याची ओळख व्हावी म्हणून मग आपल्या मंदिरामध्ये आपण त्याची मूर्ती तयार केली. त्याचे ईश्वराचे सुद्धा 2 भाग पडतात. एक सगुण आहे आणि निर्गुण आहे. मूर्त आहे आणि अमूर्त आहे. पण सगुण आणि निर्गुण झाला म्हणून त्याच्यात काही फरक पडत नाही. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. सगुण निर्गुण तुझं म्हणे वेद, तुका म्हणे भेद नाही नामी. आपण आता विठ्ठल मंदिर आहे किंवा इथं दत्त मंदिर आहे. दत्त मंदिर किंवा विठ्ठल मंदिर आपण एक मूर्ती तयार केलेली आहे. एक दत्तात्रयांची मूर्ती आहे. समर्थ रामदास स्वामींनी देवाचे 4 स्तर सांगितले. म्हणजे खरंच देव म्हणजे काय ते आपल्याला कळावं म्हणून ही मांडणी करतो मी. तुकाराम महाराज म्हणतात, ते हे परब्रह्म विटेवरी. विटेवर कोण आहे? ब्रह्म आहे. विटेवर ब्रह्म आहे. आता विटेवर ब्रह्म आहे का विठ्ठल आहेत? गोष्ट असं सांगते, पुंडलिकाच्या भेटी आरतीत म्हटलंय, पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले का. पुंडलिकाला भेटायला ब्रह्म आलं आणि आपल्याला कथेत ऐकून माहितीये की पुंडलिकाला भेटायला विठ्ठल आले. मग विठ्ठल आले हे बरोबर, ब्रह्म आले हे बरोबर का विठ्ठल आणि ब्रह्म दोघं एकच आहेत हे बरोबर? विठ्ठल म्हणजेच ब्रह्म, ब्रह्म म्हणजेच विठ्ठल. विठ्ठल हे सगुण रूप आहे, ब्रह्म हे निर्गुण रूप आहे. मग आता दत्तात्रयांची मूर्ती आहे. विठ्ठलाची मूर्ती हे ब्रह्म असेल तर दत्तात्रयांची मूर्ती हे सुद्धा काय आहे? ब्रह्म आहे. आपल्याकडे गणेश चतुर्थीला आपण गणपतीची मूर्ती घरात प्रतिष्ठापना करतो. समोरची गणपतीची मूर्ती हे सुद्धा काय आहे? ब्रह्मच आहे. आता असं का म्हणायचं? तर एक मी 4 प्रश्न विचारतो, त्याची उत्तर तुम्ही मला द्या. दत्तात्रयांची मूर्ती असेल, रामाची असेल, कृष्णाची असेल किंवा गणपतीची असेल, ही मूर्ती आपण कशावरून तयार केली? कशावरून केली? कशाची नव्हे. मातीची केली, सोन्याची केली, चांदीची केली असं नाही. कशावरून केली? त्याचं उत्तर असं, आपण ह्या वेगवेगळ्या मूर्त्या ईश्वरानं ज्या रूपात अवतार घेतला त्या अवतारावरून केली. दत्तात्रयांची मूर्ती कशावरून केली? दत्त रूपात अवतार घेतला त्यावरून केली. गणेशाची मूर्ती कशावरून केली? अवतारावरून केली. रामाची मूर्ती राम अवतारावरून केली. म्हणजे मूर्ती कशावरून केली? अवतारावरून केली. पुढचा प्रश्न, अवतार कोणी घेतला? भगवद्गीता सांगते, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. अवतार ईश्वरानं घेतला. आणि शास्त्र सांगतं, ईश्वर नावाचं तत्व ब्रह्म नावाच्या तत्वातून निर्माण झालं. म्हणजे ब्रह्म 1 नंबर, ईश्वर 2 नंबर, ईश्वरानं घेतला अवतार 3 नंबर आणि त्या अवताराची आपण मूर्ती तयार केली, मूर्ती 4 नंबर. मग मूर्तीला नमस्कार केला तर तो कुणाला पोहोचला? मूर्तीला केले. मूर्ती कशावरून केली? अवतारावरून केली. म्हणजे नमस्कार कुणाला पोहोचला? अवताराला पोहोचला. अवतार कोणी घेतला? ईश्वरानं घेतला. म्हणून नमस्कार कुणाला पोहोचला? ईश्वराला पोहोचला. आणि शास्त्र सांगतं, ईश्वर नावाचं तत्व ब्रह्म नावाच्या तत्वातून निर्माण झालं. म्हणजे नमस्कार कुणाला पोहोचला? ब्रह्माला. म्हणजे झाडाच्या शेंड्यावर पाणी घातलं तरी ते पोहोचणार कुठं? 5 मिनिटं उशिरा का असेना पोहोचणार मुळाला. तसं समोरच्या कोणत्याही गावातल्या कोणत्याही देवळात तुम्ही गेलात
आणि त्या समोरच्या मूर्तीला नमस्कार केला तर तो नमस्कार पोहोचतो कुणाला? ब्रह्माला पोहोचतो. फक्त कोणत्याही मंदिरात जाऊन नमस्कार करताना पाठीमागचे 3 आठवणीत आणायचे. काय? आता समजा मी दत्तात्रयांच्या मंदिरात गेलो आणि दत्तात्रयांच्या मूर्तीला नमस्कार करताना पाठीमागचे 3 आठवणीत काय आणायचे नमस्कार करता करता? ही दत्तात्रयांची मूर्ती कशावरून केली? दत्तात्रयांच्या रूपात अवतार घेतला, त्या अवतारावरून केली. अवतार कोणी घेतला? ईश्वरानं घेतला. ईश्वर नावाचं तत्व कशातून निर्माण झालं? ब्रह्म नावाच्या तत्वातून. म्हणजे समोरची दत्तात्रयांची मूर्ती हेच काय आहे? ब्रह्म आहे. दत्तात्रयांची मूर्ती सगुण साकार आहे, ब्रह्म निर्गुण निराकार आहे. पण मी दत्त मंदिरात गेलो किंवा हनुमान मंदिरात गेलो, गणेश मंदिरात गेलो की मी नमस्कार करत असतो असा. पण नमस्कार करताना माझ्या आत काय चालू असतं? माझ्या डाव्या बाजूला कोण उभा राहिलंय, माझ्या उजव्या बाजूला कोण उभा राहिलंय, माझ्या पाठोपाठ कोण आलंय, पुढे गेलेल्यातल्या कुणी तिथलं सफरचंद उचललं, तिथली खडी साखर कुणी उचलली, ह्यांच्याकडे लक्ष देत जर मी नमस्कार केला तर तुमचा नमस्कार ब्रह्माला पोहोचणार नाही. काय कळलं? हा. मग ब्रह्म हे निर्गुण आहे, समोरची मूर्ती मात्र सगुण साकार आहे. सगुणाचा आधार घ्यायचा आणि निर्गुणापर्यंत पोहोचायचं. आता अशा ईश्वराची उपासना करायला सांगितली. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. आता अशी ईश्वराची उपासना किंवा ईश्वराची भक्ती का करायची? म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज हे सांगतात म्हणून एक बरोबर आहे. आणि दुसरं, मला सुद्धा त्याचं महत्व कळलं पाहिजे. ईश्वराची उपासना किंवा ईश्वराची भक्ती आपण का करायची? त्यातलं पहिलं कारण मानवी जीवनातली अपूर्णता दूर करणं, आणि दुसरं कारण माणसाचे प्रारब्ध नावाच्या ईश्वराच्या व्यवस्थेतून सुटका होणं. पहिलं कारण काय सांगितलं? मानवी जीवनातली अपूर्णता दूर करणे. मी बोलणारा जीव आहे, तुम्ही ऐकणारे जीव आहात. मी मूळचा ब्रह्मरूप असलो तरी सुद्धा अज्ञानामुळे, अविद्येच्या प्रभावामुळे मला मी कसा झालो? अपूर्णत्वाचा अनुभव मला यायला लागला. मग मी जीव असलेला मला पूर्णत्व प्राप्त व्हावं म्हणून प्रयत्न करतो. अपूर्ण असलेल्या जीवाला पूर्णत्व मिळावं असं वाटतं. मग पूर्णत्व कशाने मिळेल? मला असं वाटतं सत्ता मिळाली म्हणजे पूर्णत्व मिळेल, संपत्ती मिळाली म्हणजे पूर्णत्व मिळेल, कीर्ती आणि प्रसिद्धी मिळाली म्हणजे पूर्णत्व मिळेल. पण हे सगळं ज्यांना मिळालंय त्यांना विचारा, तुम्हाला पूर्णत्वाचा लाभ झालाय का? एक उदाहरण सांगतो. लता मंगेशकर नाव तुम्हाला माहितीये? लता मंगेशकरांनी हजारो गाणी गायली. संसदेत खासदार होत्या. सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, जगात प्रसिद्धी सगळं त्यांना मिळालं. वयाच्या 80व्या वाढदिवसाला त्यांची टीव्हीवर एक मुलाखत चालू होती. 90व्या वर्षी त्या गेल्या. 80व्या वाढदिवसाला त्यांची मुलाखत सुरू होती. मुलाखतकारानं लता दीदींना एक प्रश्न विचारला, तुम्ही हजारो गाणी गायली, सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, इतकं 80 वर्षाचं आयुष्य सगळं तुम्हाला मिळालं, जगून झालेल्या आयुष्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तेव्हा त्या म्हणाल्या, अजून काहीतरी गायचं राहून गेले असं मला वाटतंय. काय म्हणाल्या? अजून काहीतरी गायचं राहून गेले असं मला वाटतंय. या प्रश्नाच्या उत्तरात काय कळतंय? एवढं सगळं मिळालं पण हातातनं काहीतरी निसटलं. दुसरं उदाहरण आहे सचिन तेंडुलकर. क्रिकेट मधले सगळे विक्रम त्यांच्या नावावर आहेत. पण त्यांनी रिटायर व्हायच्या आधीपर्यंत 1-2 दिवस वर्तमानपत्रात बातम्या येत होत्या. त्यांचं मत असं आहे की मी अजूनही धावांचा भुकेलेलो आहे, म्हणजे अजूनही धावा काढण्याची माझी भूक भागलेली नाही. आता त्यांना लता मंगेशकरांना जे मिळालं, सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती आणि जगात प्रसिद्धी, तीच सचिन तेंडुलकर यांना पण मिळाली. पण अजून सुद्धा धावा काढण्याची भूक भागलेली नाही. याचा अर्थ हे सगळं मिळालेलं असलं तरी पूर्णत्वाचा अनुभव आलेला नाही. मग आता ही महाराष्ट्रातली 2 मराठी माणसं आहेत ज्यांना सगळं मिळालं जगातलं पण अजून पूर्णत्वाचा अनुभव आला नाही. मग तुमच्या माझ्यासारख्या 10 बाय 10च्या 4 खोलीत राहणाऱ्यांना पूर्णत्वाचा अनुभव येईल काय? पण आम्हाला असं वाटतं त्यांना जे मिळालंय ते मला मिळालं तर कधीतरी पूर्णत्वाचा अनुभव येईल असं वाटतं आपल्याला, पण येत नाही. बरोबर? माणूस धडपडत असतो पूर्णत्वासाठी, पण पूर्णत्व मिळतं कशात हेच त्याला कळत नाही. आपली ओढ आहे पूर्णत्वाची. एक उदाहरण सांगतो. आचार्य विनोबा भावेंनी सांगितलेला एक किस्सा आहे. आत्तापासून माग जरा 50 वर्ष जाऊया. आत्ताचा काळ असा आहे की आपल्या घरातल्या लहान मुलांनी जर एखादा खाद्यपदार्थ मागितला तर त्यांच्या तोंडातून शब्द खाली पडायच्या अगोदर आपण त्यांना आणून देऊ, अशी प्रगती आत्ता झालेली आहे. पण 50-60 वर्षापूर्वी मागे गेलो तर अशी परिस्थिती होती काय? जरासं मागे जाऊया. 50-60 वर्षापूर्वी कुणीतरी एखादा बुंदीचा लाडू घरात दिला
आता हा कधी असायचा? घरात लग्न झालं असेल तर, दिवाळीच्या सुमारास बुंदीचा लाडू केला असेल तर, किंवा लग्न संबंधानं माघारीन इकडून तिकडं आली त्यावेळी होती पद्धत हा वाटायची, भेट वाटण्याची. अशी कोणीतरी एक म्हणजे कारण नसताना कुठल्या तरी मध्यंतरामध्ये एखादा लाडू कुणीतरी भेट दिला. एक लाडू घरात भेट दिला. घरात 2 मुलं आहेत. असं घर हुपरीत असलं तर मला सांगा, की ज्या घरातली 2 मुलं शांतपणे तो लाडू अर्धा-अर्धा वाटून घेतील आणि खातील. असं घर जर मिळालं तर सांगा, मला त्या घराला भेट द्यायची आहे. होतं काय, की त्या घरातल्या दोन्ही मुलांची भांडणं लागतात. कशासाठी? सगळा लाडू मला पाहिजे. तो सगळा लाडू मला हवा याच्यातच पूर्णत्वाची ओढ आहे. ज्याच्या हातात तो मिळालेला असतो ते तो लाडू घेतं आणि पळत सुटतं. त्याचा दुसरा भाऊ त्याच्या पाठीमागे लागतो. मला त्यातला दे म्हणून. मला दे म्हणून मागितलं, की मोठा भाऊ किंवा ज्याच्या हातात आहे तो काय करतो? त्यातली एक बुंदी काढतो आणि त्याला देतो. आता त्याला पाहिजे असतो सगळा, पण मिळाला एकच तुकडा. मग ते जोरात रडायला सुरुवात करतं. अशी त्यांची रडारड सुरू झाली, की आमची आई म्हणजे नव्या युगातली आई त्या मुलांवर एक संस्कार करते, की बाळांनो, आपण ज्या देशात राहतो त्या देशाचा इतिहास असा आहे, की इथं एक तीळ 7 जणांनी वाटून खाल्ला होता. लाडू तर एवढा मोठा आहे. मी तुम्हाला दोघांना अर्धा-अर्धा लाडू वाटून देते. म्हणून आई 2 मुलांना अर्धा-अर्धा लाडू वाटून देते. पण मानसशास्त्र नावाचं शास्त्र असं सांगतं, मुलाला हवा होता पूर्ण लाडू, पण मिळाला अर्धा. त्या अर्ध्यात त्याचं कधी मन भरत नाही. उरलेला अर्धा मिळवण्यासाठी ते आयुष्यभर पळत राहतो. लक्ष आहे तुमचं सगळ्यांचं? हां. उरलेला अर्धा लाडू मिळवण्यासाठी तो आयुष्यभर पळत राहतो. कधीतरी तो अर्धा मिळेल आणि मला पूर्णत्वाचा अनुभव येईल. पण शेवटपर्यंत पळून दमला तरी तो काय उरलेला अर्ध मिळत नाही. मग होतं काय? ज्या आईनं लहानपणी लाडू वाटून दिलेला असतो, त्यात बराच काळ जातो. मुलं लहानाची मोठी होतात, त्यांची लग्न होतात. लग्न झाली मग त्यांच्या वाटण्या होतात. मग आई-वडील त्यांना शेत वाटून देतात, जमीन वाटून देतात, घर वाटून देतात आणि वाटाय सगळं सगळं संपलं, की ते दोघं जण मिळून आई-वडिलांना वाटतात. 6 महिने तुझ्याकडं, 6 महिने माझ्याकडं. म्हणजे जिनं लहानपणी लाडू वाटलेला असतो, शेवटला तिची वाटणी केली, की वाटणीचं वर्तुळ पूर्ण झालं. अर्ध्यात कधी मन भरत नाही. बरोबर? म्हणजे अर्ध मिळालं हे मिळालेलं असतं. पाहिजे असतं पूर्ण. पण पूर्णत्वाचा लाभ होत नसल्यामुळं दुःख कायम शिल्लक राहतं. असा अपूर्णतेचा अनुभव आम्हाला येतो. आणखी एक किस्सा. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांगी. एक सम्राट होता. सम्राटाच्या दारात एकदा एक भिकारी आला. सम्राटानं भिकाऱ्याकडे बघितलं, आपल्या शिपायाकडे बघितलं. शिपायाला सांगितलं, मूठ पसा धनधान्य त्याच्या कटोऱ्यात वाढ. तो असा कटोरा घेऊन उभा राहिला होता. शिपायानं मूठ पसा धनधान्य घेतलं, त्याच्या कटोऱ्यात वाढलं. पण एक चमत्कार घडला. कटोरा क्षणभर भरला आणि दुसऱ्या क्षणी रिकामा झाला. शिपायानं दुसऱ्या वेळी मूठ पसा धनधान्य घेतलं, त्याच्या कटोऱ्यात वाढलं. कटोरा दुसऱ्या वेळी क्षणभर भरला आणि पुन्हा रिकामा झाला. असं का होतं हे शिपायाला कळेना. तिसऱ्यांदा मूठ पसा धनधान्य घेतलं, त्याच्या कटोऱ्यात वाढलं. तिसऱ्या वेळी कटोरा क्षणभर भरला आणि पुन्हा रिकामा झाला. तो शिपाई आता पळत पळत सम्राटाकडे गेला आणि सम्राटाला म्हणाला, दारात आलेला भिकारी अलौकिक आहे. मी त्याला 2-3 वेळा त्याचा कटोरा भरून धनधान्य वाढलं, पण त्याचा कटोरा भरत नाही, लगेच रिकामा होतो. सम्राटालाही आश्चर्य वाटलं. सम्राट पळत आला. सम्राटानं 4थ्या वेळी मूठ पसा धनधान्य घेतलं, त्या भिकाऱ्याच्या कटोऱ्यात वाढलं. 4थ्या वेळी कटोरा क्षणभर भरला आणि पुन्हा रिकामा झाला. सम्राटानं भिकाऱ्याच्या पायावर डोकं ठेवलं आणि 3 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न, तू कोण आहेस ते मला सांग. दुसरा प्रश्न, हा तुझ्या हातात जो कटोरा आहे तो कुठल्या जादूगारानं दिलाय काय कुठल्या मंत्रानं मंत्रित केलाय ते मला सांग. आणि तिसरा प्रश्न, हा कटोरा कशापासून बनवला आहेस ते मला सांग. शिपायानं पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं, मी सर्वसामान्य माणूस आहे. वेश बदलून तुझी परीक्षा बघायला आलेला कुणी देवदूत नाही, साधा माणूस आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं, हा कटोरा मी कुठल्या जादूगाराकडून आणला नाही किंवा कुठल्या मंत्रानं मंत्रित केलेला नाही. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर फार महत्वाचं आहे. तिसरा प्रश्न असा होता, की हा कटोरा तू कशापासून बनवला आहेस? भिकारी म्हणाला, हा कटोरा मी तांब्यापासून बनवलेला नाही. हा कटोरा मी अल्युमिनियम पासून बनवलेला नाही. हा कटोरा मी लोखंडापासून बनवलेला नाही. हा कटोरा मी माणसाच्या हृदयापासून बनवलाय. ज्या माणसाचं हृदय त्याला आयुष्यभर किती मिळालं तरी कधीच भरत नाही, अशा अतृप्त हृदयाच्या माणसापासून हा कटोरा बनवलाय. त्यामुळे तू ह्याच्यात किती वेळा वाढलंस तरी तो कधीच भरणार नाही. काय कळलं?
इथं बसून बोलणारे आणि ऐकणारे सगळे कटोरे कसे आहेत? हा, असे आहेत. मला सोडू नका हा त्यातनं. आपण सगळे हे अपूर्ण हृदय, अर्धवट अपूर्ण हृदयाचे आहोत. आणि त्यामुळं आम्हाला कितीही आयुष्यात मिळालं तरी कधीच पूर्णत्वाचा अनुभव येणार नाही. मग पूर्णत्व मिळेल कशात? भगवद्गीतेचा शेवटचा श्लोक आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा. योगेश्वर कृष्णच पूर्ण आहे. पूर्ण असलेल्या कृष्णाची कृपा झाली तरच या जीवनात पूर्णत्वाचा अनुभव येतो. अन्यथा या जगातलं काहीही मिळालं तरी पूर्णत्वाचा अनुभव येत नाही. म्हणून आमच्या उपनिषदांची प्रार्थना आहे. ओम पूर्णमदा पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ते तत्वच पूर्ण आहे. पूर्णातून पूर्ण काढलं तरी पूर्ण शिल्लक राहतं. पूर्णात पूर्ण मिसळलं तरीही पूर्णच राहतं. म्हणून पूर्ण असलेल्या श्रीकृष्णाची, पूर्ण असलेल्या भगवंताची कृपा झाली तरच आपल्याला पूर्णत्वाचा अनुभव येईल. अन्यथा या जगातलं काहीही मिळालं तरी पूर्णत्वाचा अनुभव येणार नाही. एक भाग आपण तपासून बघितला. ईश्वराची भक्ती, ईश्वराची उपासना का करायची? त्यातलं पहिलं कारण काय? मानवी जीवनातली अपूर्णता दूर करणं. आणि दुसरं कारण सांगितलं, प्रारब्ध नावाच्या ईश्वराच्या व्यवस्थेतून सुटणं. आता प्रारब्ध असं म्हटलं की आता शिक्षणाची प्रगती आणि विज्ञानाची प्रगती झाल्यामुळं अनेक विचारवंत असं म्हणतात की दुबळ्या लोकांनी प्रारब्धाच्या कुबड्या घ्याव्यात. वाक्य ऐका. दुबळ्या लोकांनी प्रारब्धाच्या कुबड्या घ्याव्यात. ज्याच्या अंगात कर्तृत्व आहे, ज्याच्या अंगात क्षमता आहे, त्याला प्रारब्ध आडवं येत नाही. माणसानं प्रयत्न करावा. प्रयत्न केला तर या जगात काहीही अशक्य नाही. या मताबाबत माझं काहीही दुमत नाही. शास्त्र असं सांगतं. मात्र शास्त्र असं सांगतं की माणसानं जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. समर्थ रामदास स्वामीच म्हणतात, यज्ञ तो देव जाणावा. माणसानं यशस्वी होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. प्रयत्न करणं ही माणसाच्या हातातली गोष्ट आहे. पण केलेल्या प्रयत्नाला फळ काय मिळायचं हे तुमच्या हातात नाही. प्रारब्धाचा संबंध प्रयत्नाशी नाही. काय म्हटलं कळलं? प्रारब्धाचा संबंध प्रयत्नाशी नाही. प्रारब्धाचा संबंध फळाशी आहे. तुम्ही किती पाहिजे तेवढे प्रयत्न करा. प्रयत्न करण्याच्या आडवं नशीब येत नाही. प्रारब्ध, नशीब, नियती, दैव हे सगळे समानार्थी शब्द आहेत. तुम्ही प्रयत्न कितीही करू शकता, पण केलेल्या प्रयत्नाला फळ काय मिळायचं हे मात्र तुमच्या हातात नाही. काय म्हटलं कळलं? उदाहरणार्थ समर्थ रामदास स्वामी एका ठिकाणी म्हणतात, अवघे यांची अवघे सजे तरी अवघेची होते राजे. याचा अर्थ काय? इथं बसलेल्या अनेकांना आपण राजा व्हावं असं वाटतं. बरं इथलं राहू दे. महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना आपण मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं. अनेक जण तयारीत आहेत. पण हे भाग्य कुणाच्या वाट्याला येतं? कुणाच्या तरी एखाद्याच्याच येतं. हजारो जणांना इच्छा आहे, पण भाग्य कुणाला मिळतं? हे एकट्याला मिळतं. मग बाकीच्यांनी काय प्रयत्न केले नाहीत काय? प्रयत्न केले, पण भाग्याची, प्रारब्धाची साथ कुणाला मिळाली? एकट्यालाच मिळाली. आपल्याकडे विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होतात. 10-12 देशाचे संघ येतात. विश्वचषक किती देशांना मिळतो? एकाच. मग बाकीचे आले ते काय भारतात मजा मारायला आले? ते सगळेच ठरवून आले होते काय? की आपण विश्वचषक जिंकायचा. सगळ्यांनी प्रयत्न केला, पण यश मात्र कुणाला तरी एकालाच मिळालं. बरोबर? माझ्या शेजारी 2 शेतकरी आहेत. दोघांनी बँक ऑफ इंडिया मधून विहीर काढण्यासाठी कर्ज घेतलं. दोघांची शेतं एकाच भागात जवळ होती, थोडे अंतर ठेवून. दोघांनी कर्ज घेतलं बँक ऑफ इंडिया कडून विहीर काढण्यासाठी. दोघांनीही प्रयत्न केले. एकाच्या विहिरीला पाणी लागलं, दुसऱ्याच्या विहिरीला पाणी लागलं नाही. कशाचा परिणाम? प्रयत्न करणं माझ्या हातात आहे, पण प्रयत्नाला फळ देणं कुणाच्या हातात आहे? त्याच्या हातात. आम्ही लोक म्हणतात, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. प्रयत्न केला तर वाळूतून सुद्धा तेल निघतं. मग आता एवढे दर का वाढले? 3400 रुपये डबा झाला आता. बरोबर? प्रयत्नानं जर वाळूतून तेल निघणार होतं तर एवढी महागाई कशाला वाढली असती? त्यामुळं प्रयत्नाला सुद्धा मर्यादा आहे. प्रयत्न करणं आपल्या हातातली गोष्ट आहे, पण प्रयत्नाला फळ काय द्यायचं हे ईश्वराच्या हातात आहे. प्रारब्धाचा संबंध प्रयत्नाशी नाही, प्रारब्धाचा संबंध फळाशी आहे. त्या फळाचे 2 प्रकार पडतात. एक अपेक्षित फळ म्हणजे माझी इच्छा, आणि नियोजित फळ म्हणजे त्या जोडीची इच्छा. एक उदाहरण सांगतो. माझं 10 गुंठे रान आहे. 10 गुंठ्यात 10 टन ऊस काढायचा असं माझं ध्येय आहे. 10 गुंठ्यात 10 टन ऊस काढायचा असं नुसतं म्हणून मी घरात बसलो तर 10 गुंठ्यात 10 टन ऊस निघेल काय? नाही. मग मी माती परीक्षण केलं, ऊसाचं वेळापत्रक ठरवलं, बियाणाचे चांगला शोध घेतला, त्यांच्यावर कोणती औषधं कोणत्या वेळी फवारायची याचं वेळापत्रक ठरलं.
पाणी कधी कधी द्यायचं, खत कधी द्यायचं, याचं वेळापत्रक ठरलं. वर्षभर डोळ्यात तेल घालून मी माझ्या 10 गुंठे शेतात काबाड कष्ट केले. कशासाठी? 10 गुंठ्यात 10 टन ऊस काढण्यासाठी. 10 टन ऊस काढणं ही माझी इच्छा आहे, अपेक्षित फळ. मग मी वर्षभर काबाड कष्ट केले. वर्षभरानंतर जेव्हा माझ्या घरात माझा ऊस तुटून गेला, तेव्हा कारखान्याकडून मला निरोप आला, तुमचा ऊस 12 टन झाला. मला किती पाहिजे होता? 10. पण मी केलेल्या प्रयत्नामुळे किती झाला? 12 झाला. मग ऐका, 12 टन ऊस झाल्यानंतर मी ऊसाचं कांडा हातात घेतलेला माझा एक फोटो काढला. त्याचा एक डिजिटल बोर्ड तयार केला. तो गावात तिकटीवर लावला. त्याच्यावर एक वाक्य लिहिलं, आमचा नाद करायचा. काय चुकलं माझं? जग जिथं 10 गुंठ्यात 10 टन ऊस काढतो, तिथं मी पट्ट्यानं किती काढला? 12 काढला. मग आता 12 टनाची चटक लागल्यावर ही जाईल कशी? मग दुसऱ्या वेळी दुसरं 10 गुंठ्याचं क्षेत्र निवडलं. पहिल्या वर्षी जसा अभ्यास केला होता माती परीक्षणापासून खत पाणी सगळ्याचा, तसाच अभ्यास केला. दुसऱ्या वर्षी सुद्धा डोळ्यात तेल घालून वर्षभर काबाड कष्ट केले. दुसऱ्या वर्षीचा ऊस तुटून गेला, तेव्हा कारखान्याकडून निरोप आला, तुमचा ऊस 8 टन झाला. मग मी म्हंटल, देवाच्या राज्यात काय खऱ्याचा न्याय नाही. मी रोज गावोगावी जाऊन लोकांना ज्ञानेश्वरी सांगायची आणि माझाच ऊस 8 टन व्हावा. आता बघा, 10 गुंठ्यात 10 टन काढणं हे माझं अपेक्षित फळ आहे. पण 10 गुंठ्यात कधी 12 होणं आणि कधी 8 होणं ही त्याची इच्छा आहे. आणि मग 12 झाला तरी 8 झाला तरी अंतकरणातलं समाधान बिघडू नये म्हणून म्हणायचं, ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. घरात काही काम न करता मच्छरदानीच्या आत बसून शाल पांघरून हा अभंग म्हणायचा नाही. वर्षभर काबाड कष्ट करायचे. वर्षभराचं काबाड कष्ट केल्यानंतर वर्षानंतर जे हातात मिळेल त्याच्याकडे बघून म्हणायचं, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. मग ठेविले अनंते तैसेची राहावे याचा अर्थ आजारी माणसानं आजारीच राहावं काय? नाही. आजारातून बरं होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. पण जेव्हा डॉक्टर म्हणतील आता काय यात सुधारणा होणार नाही, त्यावेळी मग म्हणावं, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर जी स्थिती राहील तेव्हा त्याच्याकडे बघून, दिवसभर काम केलं, संध्याकाळी हातात जे मिळेल त्याच्याकडे बघून म्हणायचं, ठेविले अनंते तैसेची राहावी. 4 महिने भात पेरले जून मध्ये, ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये हातात कापून आले, ते काय येतील त्याच्याकडे बघून म्हणायचं, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. कमी झालं तरी आणि जास्त झालं तरी अंतकरणातलं समाधान बिघडू नये म्हणून म्हणायचं. पुन्हा दुसरा मुद्दा, प्रारब्ध नशीब नियती हे शब्द आपण कधी वापरतो? समजा एखाद्याच्या घरात एखाद्या दुर्दैवानं एखाद्या तरुण मुला मुलीचा मृत्यू झाला, तर आपण बोलवायला जातो, सांत्वन करायला जातो. बोलवायला जाणारी माणसं, भेटायला जाणारी माणसं नशीब प्रारब्ध नियती दैव भोग हे शब्द वापरूनच सांत्वन करतात. त्यामुळं ते ज्याच्या घरात ही दुर्घटना घडली त्याला कळतं की बाबा रे, या जगातल्या अनेक गोष्टी माझ्या हाताबाहेरच्या आहेत, त्याच्यावर माझं काही नियंत्रण नाही. एवढं कळलं आणि ईश्वराच्या सत्तेनं त्याच्या आपल्या प्रारब्धाप्रमाणे हे सुखदुःखाचे भोग आपल्याला आलेत, एवढं कळून जर तो उद्यापासून नव्यानं आत्मविश्वासानं उभा राहिला, नव्यानं जगायला सुरुवात केली, तर प्रारब्ध हा शब्द वापरायची काय अडचण आहे का? आणि समजा नाही वापरला तुम्ही आणि माणूस तो प्रारब्ध नियती नशीब हा शब्द न वापरता एखादा ठामपणे आत्मविश्वासानं दुःख बाजूला सारून नव्यानं जगायला त्यानं सुरुवात केली, तर प्रारब्ध हा शब्द वापरावा असा काही कायदा कुठं केलेला नाही. वापरलं सांत्वन होईल, नाही वापरलं त्याच्याशिवाय तुम्ही ठामपणे उभा राहिलात तर हा शब्द प्रारब्ध नशीब हा शब्द वापरला पाहिजे असा काही कुठं कायदा केलेला नाही. आणि तिसरा मुद्दा, नाथ महाराज एका ठिकाणी म्हणतात, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश होय. हरीच्या कृपेनं प्रारब्धाच्या भोगाचा नाश होतो असं कोण म्हणतं? नाथ महाराज म्हणतात. मग हरीच्या कृपेनं प्रारब्धाच्या भोगाचा नाश होतो, तर मला काही 4 प्रश्न पडलेत. मग रामाला वनवासात का जावं लागलं? श्रीकृष्णाचा जन्म तुरुंगात का झाला? रामकृष्ण परमहंसांना कॅन्सर सारखा आजार का झाला? स्वामी विवेकानंद अमेरिकेला सर्वधर्म परिषदेला गेले. सर्वधर्म परिषदेला गेलेला हा हिंदू संन्यासी खिशात एकही पैसा नसल्यामुळं तिथं उपाशी पोटी रेल्वे स्टेशनवर का झोपला? ज्ञानेश्वर महाराजांना संन्याशाची पोर म्हणून का छळलं? तुकोबांच्यावर चोरीचा आळ का आला? नाथ महाराजांना त्यांच्या आनंद नावाच्या मुलानं त्रास का दिला? ही सगळी उदाहरणं एवढ्यासाठी सांगितली की साक्षात ईश्वर अवतार असणाऱ्या माणसांना प्रारब्धाचे भोग चुकले नाहीत, तर मग तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य सोम्या गोम्याला प्रारब्धाचे भोग चुकतील काय? बोला की जरा.
चुकतील? नाही चुकणार. म्हणून काय करावं? मग एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश होय. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा, हा दिवा आहे. या दिव्याला पाठीमागून वीज पुरवठा करणाऱ्या 2 तारा आलेत. मी आता उठलो आणि त्याला हात लावला तर काय होईल? शॉक बसेल. आता मी असं केलं, की पायाखाली लाकडी टेबल घेतला, हातात रबरी हातमोजे घातले, पायात स्लीपर घातलं आणि उभा राहिलो आणि त्या तारेला हात लावला. आता काय होईल? आता शॉक बसणार नाही. मग पहिल्यांदा मी उघड्या अंगानं तारेला हात लावला तेव्हा शॉक बसला. दुसऱ्या वेळी ही सगळी साधन सामुग्री वापरली. लाकडी टेबल, रबरी हातमोजे, पायात स्लीपर हे सगळं वापरलं आणि तारेला हात लागला तेव्हा काही शॉक बसला नाही. मग शॉक द्यायची तिची ताकद कमी झाली काय? विजेची शॉक देण्याची, धक्का देण्याची ताकद पहिल्या वेळी जेवढी होती तेवढीच दुसऱ्या वेळी होती. पहिल्या वेळी माझ्याजवळ कसलंही संरक्षण नव्हतं, त्यामुळं तिचा धक्का मला जाणवला. दुसऱ्या वेळी जी साधन सामुग्री मी वापरली त्यामुळं तिचा धक्का मला जाणवला नाही. ईश्वराची उपासना का करायची? ती एवढ्यासाठीच, की आपण ईश्वराची उपासना केल्यानंतर सुख-दुःखाचे तडाखे बसतील, पण ईश्वराची उपासना केल्यानंतर सुख-दुःखाचे तडाखे सहन करण्याची माझी ताकद काय होते? वाढते. म्हणून देवाची काय करायची? उपासना करायची, भक्ती करायची. प्रश्न काय तयार केला होता? देवाची पूजा, देवाची उपासना का करायची? त्याचं पहिलं उत्तर सांगितलं, मानवी जीवनातली अपूर्णता दूर करणं आणि दुसरं उत्तर सांगितलं, प्रारब्ध नावाच्या ईश्वराच्या व्यवस्थेतून बाहेर पडणं. आता पुढं म्हटलंय, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. पूजा करणं. आपण सगळेजण इथं बऱ्यापैकी सगळेजण म्हणजे पूजा करणारे आहेत लोक. असं मानतो हा मी. मी का मानतो म्हटलं, एक तुम्हाला प्रश्न विचारू, खाजगीत विचारतो. हळू आवाजात सांगितलं तरी चालेल. घरातलं सगळ्यात कंटाळवाणं काम कुठलं? हां, मान्य केलं. बरोबर आहे. अनेक ठिकाणी मी हा प्रश्न विचारला आणि त्याच्यात हेच उत्तर मिळालंय. सगळ्यात कंटाळवाणं काम कुठलं आहे? भांडी घासायचा कंटाळा येत नाही, स्वयंपाक करायचा कंटाळा येत नाही, फरशी पुसायचा कंटाळा येत नाही, घरातली कुठलीही कामं करण्याचा कंटाळा येत नाही. पण कंटाळा कशाचा येतो? देवपूजेचा. त्या आणि आता आमचं पण तसंच आहे हां. म्हणजे आम्ही पाठीमागे लावून घेतो ह, भ, प. हरिभक्ती परायण. पण मान्य काय केलं आता सगळ्यांनी? सगळ्यात कंटाळा कशाचा? देवपूजेचा. ह्याचं कारण कधीतरी 4 मूर्त्या किंवा 4 टाक असतात. आता प्रवासाच्या सोयी झाल्यामुळं कुठं जाईल तिकडून एक एक देव आणला जातो आणि परिणाम काय होतात? 4चे 40. मग आता 4चे 40 झाले की हे पुजायचे कधी? असा प्रश्न पडतो आणि ते काम कंटाळवाणं होऊन जातं. शास्त्र असं सांगतं, घरच्या कुटुंब प्रमुखानं घरच्या देवाची रोज पूजा करावी. शास्त्रानं सांगितलेलं. पण कोल्हापूर जिल्ह्यातल्या कुटुंब प्रमुखांना प्रचंड कामं असल्यामुळं त्यातल्या त्यात राजकारणाची, त्यांनी हे सगळं काम महिला मंडळांच्याकडे सोपवलंय. कारण त्यांना घरात कुठलंच काम नाही त्यामुळं. कळलं ना? समजदार के लिए इशारा काफी है. हां. महिलांच्याकडे कुठलंच काम नसल्यामुळे त्यांना सोपवलंय. पण त्यांना सुद्धा त्याचा कंटाळा येतो. माझी आजी वयाच्या 75व्या वर्षी गेली. 60 वयाचे 60 वर्षाची असताना आम्ही सगळ्यांनी तिच्याकडे हे कंटाळवाणं काम तिच्याकडे सोपवलं. कुठलं? देवपूजेचं. आम्ही शाळेला जात होतो. घरातली माणसं आपापल्या कामाला जायची. ही एकटीच घरात असायची. त्यामुळे हे 60 वर्षाच्या आजीकडे आम्ही हे काम सोपवलं. कसं तरी 1-2 वर्ष तिनं देवपूजा केली आणि एक दिवस मला ती म्हणाली, "काय शाळा शिकलास म्हणजे फार शहाणा झालास? कधीतरी देव खदबळून ठेवत जा की." मला भांडी खदबळतात माहिती होतं, पण तिने मला सांगितलं, "देव सुद्धा काय करून जा, खदबळून ठेवत जा," असं सांगितलं. तिनं सांगितल्यापासून आजपर्यंत मी देव खदबळून ठेवायचीच पूजा करत आलोय हां. कारण ती फार सोपी असते, परवडणारी असते. एक परवडणारी पूजा आहे आणि एक न परवडणारी पूजा आहे. ही परवडते का? मला अंघोळ करायला गरम पाणी लागतं, पण आमच्या घरातल्या ज्या मूर्ती आणि टाक असतात त्यांना कितीही थंड पाणी घातलं तरी ते काही तक्रार करत नाही. अंघोळीनंतर माझं अंग पुसायला मला टर्किश टॉवेल वापरावा लागतो. आपण कोणी देवांचं अंग पुसायला टर्किश टॉवेल ठेवलेला नाही ना? आता कंटाळाच आहे म्हटलं टर्किश टॉवेल कुठला आणायचा. नंतर कीर्तन प्रवचनाला जाताना मी आरशात बघून मला टिळा लावतो, गंधबुक्का. आमच्या घरातले जे टाक आणि मूर्ती असतात त्यांना टिळा लावायला गेलं की तो त्यांच्या नाकात, कानात, डोळ्यात जातो. बिचारे काही तक्रार करत नाही. आणि आपल्या परसात 4 फुलं असली तर बरं, नाहीतर आजूबाजूची सगळी फुलं कुणाची असतात? आपली असतात. त्यातल्या त्यात बीपी शुगरच्या पेशंटना डॉक्टर आता फिरायला जायला सांगतात. मग हे फिरायला जाणारे लोक जाताना एक काठी आणि हातात पिशवी घेऊन जातात आणि सगळ्या इतरांनी लावलेल्या झाडाची फुलं घरी घेऊन येतात आणि ते असं म्हणतात,
आमच्या घरातल्या देवारा सगळा फुलांनी असा गजगजीत भरलेला दिसला की मनाला काय वाटतं, समाधान वाटतं. पण आपल्या घरातल्या देवपूजेला एखादं फुल मिळावं म्हणून दारात किंवा परसात एखादं फुल झाड लावत नाही. आता तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, परिभ्रांतासी कामू विषयावरी. मग प्रत्येकाच्या हृदयात राम आहे, तेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या झाडाची फुलं तोडताना तुमच्या हृदयातल्या रामाला कळतंय का नाही, तुम्ही कुठली फुलं तोडली हे? बरोबर. म्हणजे याचा अर्थ तुम्ही कुठनं फुलांची चोरी करून आली हे त्यांना माहिती आहे. कारण सगळीकडे देव आहे, म्हणजे तुम्ही त्या फुलात सुद्धा कोण आहे, राम आहेच. त्यामुळे तुम्ही कुठनं फुलाची चोरी केली हे त्याला कळतं. त्यामुळे असं चोरीच्या फुलानं पूजा करण्यापेक्षा मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काय करा, झाडावरची फुलं नाही मिळाली तर कर्माच्या फुलांनी काय करा, पूजा करा. आता ही देव खदबळून ठेवायची पूजा ही परवडणारी पूजा आहे. तुकाराम महाराजांनी न परवडणारी पूजा सांगितली. ते म्हणतात कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कुणाचा मत्सर करू नको, तिरस्कार करू नको, निंदा करू नको, द्वेष करू नको. ही खरी काय आहे, पूजा आहे. कुठल्याही जीवाचा कारण प्रत्येकाच्या हृदयात मी आहे. मग मी ह्यांचा तिरस्कार करणं म्हणजे त्यांच्या हृदयात असलेल्या परमात्म्याचाच काय झाला, तिरस्कार झाला. त्यांची निंदा केली म्हणजे त्यांच्या हृदयात असलेल्या परमात्म्याचीच निंदा झाली. म्हणून ही न परवडणारी पूजा आहे. मग कुठली पूजा करावी, परवडणारी करावी की न परवडणारी करावी? न परवडणारी अपेक्षित आहे. आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात झाडावरची फुलं नाही मिळाली तर कर्माच्या फुलांनी उपासना करा. कर्माची फुलं कोणती? एक 4 प्रकारची फुलं आहेत. त्यातलं पहिलं फुल आहे कर्तव्य कर्माचं फुल. कर्तव्य कर्माचं फुल म्हणजे काय? मी माझ्या घरात ज्या भूमिकेवर राहतो तिथं माझ्या वाट्याला आलेलं कर्तव्य पार पाडणं. उदाहरणार्थ मी घरात मुलगा म्हणून असेल तर आई वडिलांचा सांभाळ करणं हे माझं काय आहे, कर्तव्य. आपण सगळे पंढरपूरला जातो. पंढरपूरला कुणासाठी जातात? पांडुरंगासाठी. पंढरपुरात पांडुरंग कुणामुळे आले? पुंडलिकामुळे आले. पुंडलिका तू बर्वे केले भीमे काठी देव आणले. असं पुंडलिकानं काय केलं? आई वडिलांची सेवा करण्याचं कर्तव्य कर्म केलं. आई वडिलांची सेवा करता करता माझी भक्ती करणारा असा माझा भक्त कोण आहे, मला त्याला भेटलं पाहिजे असं पांडुरंगाला वाटलं. म्हणून ते कुठं आले? पुंडलिकाच्या घरी आले, पुंडलिकाच्या दारात आले. पुंडलिक तिथं देव आल्यानंतर आई वडिलांची सेवा करण्यातून आपल्याला तुला भेटायला वेळ नाही म्हणून त्यांनी काय भिरकावली? वीट भिरकावली. ऐसा कैसा रे तो धीट, मागे भिरकावली वीट. आपल्याला आई वडिलांची सेवा करण्यातून भेटायला वेळ नसल्याची खूण म्हणून त्याने काय केली? वीट भिरकावली. आणि त्या विटेवर देव उभा राहिले. किती वेळ? युगे 28 विटेवरी उभा. 28 युग याचा अर्थ अनंत काळापासून देव तिथं उभा राहिले. एवढा वेळ देवाला उभा करण्याचं सामर्थ्य कशातून आलं? आई वडिलांची सेवा करण्याचं कर्तव्य कर्म करण्यातून आलं. म्हणून एक वेळ देव खदबळून ठेवायची पूजा राहिली तरी हरकत नाही, पण आई वडिलांचा सांभाळ करून ती कर्तव्य कर्माचं फूल काय करावं? ईश्वराला अर्पण करावं. दुसरा आहे व्यवसाय कर्माचं फूल. व्यवसाय कर्म म्हणजे काय? सुतार, लोहार, चांभार, शेतकरी हा व्यवसाय आहे. इंजिनियर, डॉक्टर, वकील हा सुद्धा काय आहे? व्यवसाय आहे. काय करावं? आपल्या वाट्याला आलेला जो व्यवसाय आहे तो व्यवसाय त्यातली सगळी कौशल्य वापरून अतिशय उत्तम प्रकारे करावा. ज्ञानदेव म्हणतात तैसे आपुलेने विहिता, उपायो असे न विसंबिता, ऐसे कीजे की जगन्नाथा आभारू पडे. तुमच्या वाट्याला आलेलं कर्म इतकं चांगलं करा, इतकं चांगलं करा की तुमच्या चांगल्या कामाचं ओझं ईश्वरावर पडून राहावं. तैसे आपुलेने विहिता, उपायो असे न विसंबिता, ऐसे कीजे की जगन्नाथा आभारू पडे. ईश्वरावर तुमच्या चांगल्या कर्माचा भार पडून राहू दे. पण मी इतक्या वर्षाच्या अनुभवातून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुमच्या सत्कर्मांचा भार देव आपल्यावर ठेवून घेत नाही. त्या बदल्यात काहीतरी किडूक मिडूक देतो आणि म्हणतो हे लचांड एकदा माझ्या जवळनं जाऊ दे. कारण तुम्हाला काय पाहिजे हे तुम्ही किती जरी लपवलं तरी त्याला कळतं तुम्ही कशासाठी हे सगळं करायला लागलाय ते. म्हणून काय करावं? समजा शेतकऱ्यानं टाकाटाक केली तर अन्न खायला मिळेल काय? पेरलं ते कापायलाच गेला. शिक्षकाने टाकाटाक केली तर पिढीच्या पिढी बाद होऊन जाईल. डॉक्टराने टाकाटाक केली तर पेशंटची वर रांग लागल. कुठं? बरोबर. याचा अर्थ प्रत्येकानं आपला व्यवसाय त्यातली कौशल्य वापरून केला पाहिजे. त्याला म्हणायचं व्यवसाय कर्म. तिसरा आहे धर्मकर्म. या धर्मकर्मात 2-3 गोष्टींचा समावेश होतो. त्यातलं धर्मकर्मातलं पहिला यज्ञ. 5000 वर्षापूर्वी यज्ञ संस्कृती होती. तीळ, तांदूळ, तूप यासारखे पदार्थ. यज्ञ म्हणजे आपल्याकडे तुम्ही वास्तुशांती करताना जो होम करता तो डोळ्यासमोर आणा.
आता काय आपल्याला यज्ञ करण्याची गरज नाही, कारण यज्ञामध्ये तेवढं सामर्थ्य आता राहिलेलं नाही. जुन्या काळात तुकाराम महाराजच म्हणतात, वेदा वीर्य शक्ती नाही. त्या वेदातले जे मंत्र आहेत यज्ञ करताना वापरणारे, त्यातली ताकद सुद्धा आता काय झालेली आहे, कलियुगाच्या माध्यमातून प्रभावानं कमी कमी झालेली आहे. त्यामुळं पाऊस पडण्यासाठी करायचा जो कारिरी यज्ञ आहे, असा यज्ञ करून आज पाऊस पडणार नाही. दुसरा एक यज्ञ आहे पुत्र कामेष्टी यज्ञ, म्हणजे मुलगा व्हावा म्हणून करायचा यज्ञ. यज्ञ करण्यानं मुलगा होतो हे विज्ञानाच्या कसोटीवर कुठेही टिकत नाही. पण तरी सुद्धा असं आपण समजा समजा कोल्हापूर जिल्ह्यात 2025च्या मागच्या वर्षात एक 2000 जोडप्यांची लग्न झाली आणि त्या सगळ्यांनी मिळून एक यज्ञ केला, पुत्र कामेष्टी यज्ञ. आणि सगळ्यांना मी वाक्य म्हटलेलं लक्षात ठेवा, यज्ञ केल्यामुळं मुलगा होतो हे विज्ञानात कुठेही बसत नाही. तरी पण आपण क्षणभर समजा की सगळ्यांनी पुत्र कामेष्टी यज्ञ केला आणि 2000 लोकांना, 2000 जोडप्यांना पुत्र प्राप्ती झाली. पण एकही मुलगी जन्माला न आल्यामुळे ते सगळे बिन लग्नाचे राहिले तर चालतील काय? त्यामुळे आता पुत्र कामेष्टी यज्ञ करायची काही गरज नाही. आता कन्या कामेष्टी यज्ञ करण्याची गरज आहे. लेक आपल्या घरात जन्माला यावी, लेक लहानाची मोठी व्हावी, ती स्वतःच्या पायावर उभा राहावी आणि तिनं आपलं जीवन यशस्वी करावं. कारण आत्ताच्या सध्याची आकडेवारी अशी आहे, 1000 मुलगे जन्माला येतात तेव्हा फक्त 800 मुली जन्माला येतात. याचा अर्थ प्रत्येक 200चा अंतर कायम आहे. गेल्या कित्येक वर्षापासून हे 200चा अंतर आहे. म्हणजे 200 मुलांना बिन लग्नाचं राहावं लागेल. आणि याचा अर्थ त्यामुळे आपलं सामाजिक आरोग्य बिघडून जाईल. त्यामुळे दोन्हींचा समतोल राहणं गरजेची गोष्ट आहे. म्हणून आता पुत्र कामेष्टी यज्ञ करायला नको. करायचा झाला तर कुठला करायचा? कन्या कामेष्टी यज्ञ करायचा. 2013 साली शास्त्रज्ञांनी तयार केलेली एक फिल्म मी पाहिली. त्यामध्ये असं शास्त्रज्ञ सांगत होते, 2013 पासून 2050 पर्यंत पृथ्वीवर लाखो झाडं लावली तर 2050 नंतर पृथ्वी शिल्लक राहील. अन्यथा 2050 नंतर पृथ्वी शिल्लक राहणार. कोल्हापूर, सांगली, सातारा सांगायला नाही हा, पृथ्वी. 2013, आता 26 चालू आहे, म्हणजे मी हे बघून 13 वर्ष झाली. ते असं म्हणतात, दरवर्षी लाखो झाडं पृथ्वीवर लावा. त्यामुळे झाड लावणं हा सुद्धा एक यज्ञ आहे. तीळ तांदूळ तूप जाळायचा यज्ञ राहू दे, लेख जन्माला येणं हा हे यज्ञ कर्म आहे. दुसरं एखादं झाड लावणं आणि ते जगवणं. कारण आपल्या घरातली जी नवीन पिढी आहे त्यांच्यासाठी जर पृथ्वी सुरक्षित ठेवायची असेल तर झाडं लावली पाहिजेत. आणि मग अगदी आध्यात्मिक अर्थ त्याचा बघायचा असेल तर महाराज म्हणतात, नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. आता हा 7 दिवस चाललेला नाम जप यज्ञ हा वर्षानुवर्ष चालला तर याचा सुद्धा समावेश काय होतो? यज्ञामध्ये होतो. म्हणून जुन्या काळातला यज्ञ नको. तुकाराम महाराज म्हणतात, जाळीले तीळ तांदूळ काम क्रोध तैसेची खळ. यज्ञ केलास त्याच्यात तीळ तांदूळ तूप जाळलेस, तीळ तांदूळ तूप यासारखे मौल्यवान पदार्थ जाळून पांडुरंग प्रसन्न होणार नाही. तुझ्या अंतकरणातले काम क्रोध तसेच राहिले. यज्ञ करून उपयोग काय? त्यामुळे तो यज्ञ बाजूला सारून नव्या काळाला अनुरूप असलेला नवा यज्ञ करणं गरजेचं आहे. दुसरा एक होतो वैश्वदेव. वैश्वदेव शब्दाचा एक साधा अर्थ असा सांगतो की तुमच्या माझ्यासारख्या गृहस्थाश्रमी माणसानं सकाळी संध्याकाळी जेवायच्या अगोदर घराच्या बाहेर यावं. तहानलेला भुकेलेला कोणी माणूस दिसतो का बघावं, घासभर अन्न त्याला द्यावं आणि मग आपण जेवावं. हे काय आहे? धर्मकर्म आहे. धर्मकर्मातले 3 भाग बघायला लागलो. सकाळी संध्याकाळी जेवायच्या अगोदर बाहेर यावं, तहानलेला भुकेलेला माणूस भेटला तर त्याला घासभर अन्न पाणी द्यावं आणि मग आपण जेवावं. कोल्हापूर जिल्ह्यासारखा समृद्ध आणि श्रीमंत जिल्हा दुसरा कुठला नाही सध्या तरी. आमच्याकडच्या नद्या 12 महिने पाण्यानं भरलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला रोज तहानलेला भुकेलेला माणूस भेटणार नाही. भेटला तर संधी समजा आणि त्याला खायला प्यायला द्या. माणूस नाही भेटला तर मग वैश्वदेव करणार का नाही? करायचा. माणूस नाही भेटला तर माणसाळलेले 2 पक्षी आहेत. कुठले? कावळा आणि चिमणी. किंवा माणसाळलेले 2 प्राणी आहेत, कुत्रा आणि मांजर. एक तुम्ही कुत्र्याला भाकरी टाकली तर तो आयुष्यभर तुम्हाला विसरणार नाही. एक वेळ अन्न खायला दिलेला माणूस विसरेल. सांगू एक शब्द? गद्दारी करेल. मला त्या शब्दाची जरा भीती वाटते म्हणायचा. तुम्ही तो अन्न खालेला माणूस एक वेळ गद्दारी करेल, पण ती कुत्रा मांजर ही प्राणी मात्र तुमच्याशी काय करणार नाहीत, दगाफटका करणार नाहीत. त्यामुळे माणूस नाही भेटला तर घासभर अन्न त्यांना द्यावं आणि मग आपण जेवावं.
आणि कावळा आणि चिमणी हे दोन माणसाळलेले पक्षी आहेत. त्यांना बऱ्याच वेळा अन्न मिळत नाही. आता जे आपण टॉवर उभा केलेत आमच्या मोबाईलसाठी, त्या टॉवर मुळे कावळ्या आणि चिमण्यांची संख्या कमी व्हायला लागलेली आहे. त्यामुळे आता आपल्या देशात चिमण्या वाचवा नावाचा कार्यक्रम सुरू आहे. चिमण्या काय करा, वाचवा. कशासाठी? चिमण्या वाचल्या पाहिजे. हे दोन पक्षी राहिले तर हे दोन पक्षी आपल्या आजूबाजूचे अनेक किडे कीटक कीड खाऊन टाकतात आणि त्यामुळे आमचं रक्षण होतं. त्यामुळे या प्राणी वाचले पाहिजेत. मग चिमणी वाचली पाहिजे, तसं कावळा तर वाचलाच पाहिजे, कारण तो आम्हाला लागतो. बरोबर. नाहीतर मला अशी भीती वाटते अनेक ठिकाणी आता फिरल्यानंतर, की भविष्य काळात कोणतरी पिंजऱ्यातनं कावळा घेऊन येईल गावोगावी. हं. असा गावोगावी एखादा पिंजऱ्यातनं कावळा आणण्यापेक्षा कावळ्यांची संख्या वाढली पाहिजे, म्हणून त्यांना खायला प्यायला देत चला. आमच्याकडच्या आया गाणं म्हणायच्या पूर्वी, एक घास काऊला, एक घास चिवला, एक माझ्या बाळाला. पण असा काऊला चिवला म्हणत एक घास तिकडे असा झाडत सुद्धा कधी नाहीत. असा खरकटा हात जरी झाडला असता तरी चिव कावळे जगले असते. त्यामुळे त्यांना देणं हे हा काय आहे? वैश्वदेव. आणि तिसरं एक धर्मकर्म आहे, अतिथी देवो भव. अतिथी म्हणजे काळ वेळ न सांगता अकस्मात घरी आलेला. अतिथी शब्दाचा उलट अर्थ आहे शब्द तिथी. तिथी म्हणजे काळ वेळ सांगून. मी यांना फोन केला, तुमच्याकडे 5 वाजता येतो. मी सांगून त्यांच्या घरी गेलो. मी काय अतिथी नाही. पण काळ वेळ न सांगता अकस्मात घरी आलेला माणूस देवासारखा असतो. म्हणून त्याला आग्रहानं खायला प्यायला द्यावं. म्हणून आपल्या संस्कृती सांगते, अतिथी देवो भव. मग अतिथीला द्यावं. माझ्यासारखा 5 वाजता फोन करून येतो म्हणून आलेल्याला द्यावं का देऊ नये? द्यावं. त्याला सुद्धा काय करावं? द्यावं. कारण त्याला देणं हे आपल्या गृहस्थाश्रमाचं कर्तव्य आहे. गृहस्थाश्रमाचं काय आहे? कर्तव्य. म्हणून हे काय करावं? द्यावं. ही 3 धर्मकर्म झाली. आणि चौथं एक अध्यात्म कर्म आहे. अध्यात्म कर्म म्हणजे आता 7 दिवस तुमचा हा उपक्रम चाललाय, ज्ञानेश्वरीचं वाचन चाललंय. हे अध्यात्म कर्म आहे. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरीरी, ज्ञान होय अज्ञानासी, ऐसा वर्त्या टिकेसी. म्हणजे याचा अर्थ ज्ञानेश्वरीचं पारायण करणं, तुकाराम गाथेचं पारायण करणं हे अध्यात्म कर्म आहे. 7 दिवस नामसाधना करणं हे अध्यात्म कर्म आहे. कीर्तन करणं आणि कीर्तन ऐकणं हे काय आहे? अध्यात्म कर्म आहे. अशी 4 प्रकारची कर्म सांगितली. आता त्या धर्मकर्मात मी काही गोष्टी सांगितल्या, की कुत्र्याला भाकरी द्यावी, कावळ्याला द्यावं घासभर अन्न. पण हे मला तयार करता येत नाही. मला असं वाटतं, की कुत्र्याला भाकरी द्यावी. पण मला काय भाकरी भाजता येत नाही. भाकरी करणारीनं केली तर मला देता येईल. बरोबर? मग आता करणारीनं भाकरी केली आणि मी दिली, तर त्याचं फळ कुणाला मिळणार? एवढा प्रश्न करूया आणि थांबूया आपण. बघा. माझ्या घरी घर बांधताना आयाभरणी पायाभरणीचा असा काहीतरी कार्यक्रम होता. आणि त्या कार्यक्रमाच्या वेळी आम्ही ती पूजेला बसलो होतो. आलेले ते पूजा करण्यासाठी आलेले भटजी आम्हाला सांगत होते, आरती ओवाळा, अक्षता टाका, फुलं वाहा. आणि माझ्या पत्नीला त्यांनी सांगितलं, तू नुसतं तुम्ही काय करा, डाव्या हातावर, त्यांच्या डाव्या हातावर हात ठेवा. तो जरा माझ्या बरोबरीचा असल्यामुळे मी म्हंटल, अरे घरासाठी कर्ज मी काढलंय, आता ते सगळं वर्ष 10 वर्ष मलाच फेडायला लागणार आहे. पूजा मीच करायला लागलोय. तिनं फक्त हातावर हात ठेवून काय होणार? असं माझं मत. हा. तो म्हणाला, अगोदर मी सांगतो तशी पूजा कर, मग नंतर तुला हे समजावून सांगतो. पूजा झाली. पूजा झाल्यानंतर ते मला म्हणाला, तुला रेल्वे माहितीये? मी म्हटलं, होय माहितीये. रेल्वेला एक इंजिन असतं तुला माहितीये? तर म्हटलं, होय माहितीये. त्या इंजिनाच्या मागे 10-12 डबे असतात तुला माहितीये? तर म्हटलं, होय माहितीये. मग म्हणाला, इंजिन पुढं असतं, डबे त्याच्या पाठीमागे असतात. त्या 10-12 डब्यांनी इंजिनावर हातच टाकलेला असतो. त्यामुळे इंजिन दिल्लीला गेलं तर डबे दिल्लीला जातात. इंजिन दिहू आळंदीला गेलं तर डबे दिहू आळंदीला जातात. तू म्हणजे इंजिन आणि हात टाकलेला. मी काय म्हणणार नाही, तुमचं तुम्ही म्हणा. नाहीतर लोक तेवढंच लक्षात ठेवतात, बाकी सगळं. एकदा एका प्रवचनात मी हे सांगितलं. प्रवचन झाल्यावर मी निघालो. एक जण नमस्कार करायला आला, पुढे गडबडीने गेला. पाठीमागा असलेला त्याला हाक मारत होता, अरे आलो थांब मी. तो म्हणाला, थांब, डबा घरातच राहिला. तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. त्या सर्वांच्या अंतर्यामी असलेल्या ईश्वराची स्वतःच्या कर्माच्या फुलांनी पूजा करावी. कोणती कर्माची फुलं? कर्तव्य कर्माचं फुल, व्यवसाय कर्माचं फुल, धर्म कर्माचं फुल आणि अध्यात्म कर्माचं फुल. एक वेळ देव खदबळून ठेवायची पूजा राहिली तरी हरकत नाही, पण या 4 कर्मांच्या फुलांनी देवाची पूजा केली असता ईश्वर संतुष्ट होतो. संतुष्ट होऊन ज्ञान देतो आणि ज्ञानाने मोक्ष मिळतो. मोक्ष म्हणजे आनंद. असा आनंद आपणा सर्वांना लाभावा अशी प्रार्थना करून थांबतो. धन्यवाद.